नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 3 येथील समाज मंदिर हॉलमध्ये एक भव्य योग कार्यक्रम पार पडला. शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक माननीय मनोज हळदणकर तसेच समाजसेविका सौ मनाली हळदणकर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात योग प्रशिक्षणासाठी सपना मुळे यांनी मार्गदर्शन केले. प्रभागातील विविध वयोगटातील नागरिक, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योग साधनेचा अनुभव घेतला. मन, शरीर आणि आत्मा यांचा समतोल साधणारी योग विद्या आज केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आरोग्यदायी जीवनशैलीचं प्रतीक ठरली आहे. हेच मूल्य आजच्या या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. उपस्थित सर्व नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, ताजेपणा आणि ऊर्जा योगाच्या सामर्थ्याची जिवंत साक्ष देणारी ठरली. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी मला मनोज हळदणकर दादा यांनी इथे ऐरोलीमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी बोलवलं होतं आणि इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी सहभाग घेतला होता आणि त्यांनी आनंद लुटला योग दिनाचा. त्यांनी आसन केले, प्राणायाम केले आणि त्याचा त्यांना खूपच आनंद वाटला आणि बेनिफिट्स पण खूप मिळाले. तर आज योग दिनाच्या दिवशीचा जो थीम होती ती अशी थीम आहे की एक पृथ्वी एक स्वास्थ्य के लिए योग.
तो इसका मतलब ये होता है, ह्याचा अर्थ हा होतो की एक आपला जो ग्रह आहे पृथ्वी, आपण त्याची पण काळजी घेऊया आणि आपल्या स्वास्थ्याची पण काळजी घेऊया. तर अशा प्रकारे आज जो हा योग दिवस तो सेलिब्रेट केला गेला आणि थँक्यू फॉर दॅट. आज त्यांनी योग दिन म्हणून साजरा केला. सुरुवातीला आम्हाला वाटत होतं की लोक येणार की नाही, पण ते सर्व स्तरातले लोक, सिनियर आलेले, ज्युनियर आलेले, सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी योगाभ्यास केला. योगामध्ये भरपूर सामर्थ्य आहे. कारण पूर्वी ऋषी मुनी हजारो वर्ष जगायचे, त्यांचा मेन कारण म्हणजे योगा होते. आता या धावत्या कलियुगामध्ये लोकांना वेळ नाही, टाईम नाही योगाकडे, म्हणून त्यांचं आयुर्मान कमी होत चाललं आहे. मेन कारण म्हणजे योगा हे माणसाचं आयुर्मान वाढवण्याचं मेन साधन आहे, पण माणूस त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आज जो योगा केला, प्रत्येक दिवशी योगा केला तर माणसाचं जीवन हे खरोखर सुजलाम सुफलाने आरोग्यदायी होईल. माणसाच्या आजारपणाने ग्रासलेत कारण योगाकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. कुठचा या तुम्ही आजारपण बघा, योगा नसल्यामुळे पूर्वीचे साधू डॉक्टर नव्हते, पण योगामुळे साधू संत हजारो वर्ष जगायचे. त्यामुळे मेन त्यांचं कारण होतं योगा असं आहे. आणि आज तेच या कलियुगामध्ये माणूस योगाकडे पाठ फिरवल्यामुळे या आजारपण वाढला आहे आणि योगाकडे दुर्लक्ष झालं आहे. मी याच्यापुढे लोकांना एवढंच सांगू शकतो की याच्यापुढे लोकांनी योगाकडे आणि प्राणायामाकडे जर लक्ष दिला तर माणसाचं आरोग्य, जीवन सुखी आणि समृद्धी होईल. याकडे वाद नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. योग दिनाच्या औचित्य साधून या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये योग आणि योगाचे धडे हे खऱ्या अर्थानं जीवनामध्ये कशा प्रकारे आवश्यकता आहे याचं या ठिकाणी दिलखुलासपणा आपलं मत मांडलं गेलं. आणि त्याचबरोबर योगाचे धडे गिरवले गेले. योग शिक्षिका सपना मुळे सहाने यांनी या सत्राचा, त्यांच्या खाली हे सत्र संपन्न झालं. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा योग करायला सुरुवात होते त्यावेळेला आपल्या शरीरात एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेनं आपले आयुष्य वाढतं. हे निश्चित स्वरूपात पूर्वकाळापासून आपण पाहिलेलं आहे किंवा अनुभवलेलं आहे की पूर्वीच्या काळात योगाचं किती महत्त्व होतं आणि त्या योगामुळे लोक किती जास्त प्रमाणात आपलं आयुष्य जगत होते. तीच आज गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. योगाचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे या उदात्त हेतूनं आज या प्रांगणामध्ये योग कार्यक्रम घेण्यात आला. आणि काही नागरिकांनी बऱ्याच ठिकाणी योग प्रशिक्षण घेत असल्या, योगाला जात असल्या कारणाने त्या ठिकाणी योग दिन साजरा होत होता. आज या ठिकाणी प्रथमच अशी संकल्पना मांडली गेली आणि लोक या ठिकाणी आली. मी आलेल्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि भविष्यामध्ये आपलं आयुष्य जास्त गरजेचं आहे किंवा जगणं हे आपल्या कुटुंबाकरता नितांत आवश्यकता असताना आपण या ठिकाणी योगाकडे लक्ष दिलं पाहिजे. योग साधना अंगीकारली पाहिजे ज्यामुळे आपल्याला कसल्या प्रकारे व्याधी या ठिकाणी होणार नाहीत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुजलाम सुफलाम जीवन जगायचं असेल तर योगाकडे जावंच लागेल आणि योग करावंच लागेल. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.